नमस्कार सर्वांना. माझं नाव आहे सोनू प्लस माझं शाळेतलं नाव आहे दीपाली. मी सध्या नोवा स्कोशियामध्ये राहते. हे एका कॅनडातल्या प्रोव्हिन्सचं नाव आहे आणि माझे वाजलेत रात्रीचे 11. मलाही काही झोप येत नाही आहे, तसंच माझ्या बेबीलाही झोप येऊ राहिली नाही आहे. त्याच्यामुळे मी विचार केला आता मी याच्यासोबत खेळत बसू की बाबा मी झोपून घेऊ की दुसरं काही करू. तर माझ्या लक्षात आलं की बाबा आज कपडे तर धुवून झाले सगळे मशीनमध्ये, पण फोल्ड करायचे राहिलेत. मग मी घेतलं बास्केट माझ्या पुढं, पटापट कपडे फोल्ड करायला सुरुवात केली. माझ्या बेबीला वॉकरमध्ये ठेवून म्हटलं तो थोडासा दमेल, त्याच्यामध्ये खेळून खेळून आणि मग तोही झोपी जाईल. मध्ये मध्ये त्याचा पॅन्डा आहे, पॅन्डा म्हणजे त्याची छोटीशी वेअर ती खाली पडत होती, तर मी त्याला उचलून दिली. त्याच्यामध्ये तो मग्न झाला. मग मी पटापट कपड्यांच्या गाड्या घालू राहिली, प्रत्येकाची जोडी जोडी करून ठेवू राहिली, म्हणजे टायमाला कपडे फटाफट मिळतात. कारण आजकाल लहान बाळ असल्यामुळं अंघोळ भरपूर फटाफट करावे लागते आणि कपडेही फटाफट घालावे लागतात, कारण त्याला सारखं त्याच्यापाशी कोणी ना कोणी पाहिजे, तो एकटा नाही राहत. आपण इकडं तिकडं गेलं तर तो भिरभिऱ्या बघून आपल्याकडं तो मोठमोठ्याने रडतो की बाबा कुठे गेले मला एकट्याला सोडून. त्याच्यामुळे तो एकटा राहूच शकत नाही. मग अशा प्रकारे मी जे हँगरचे कपडे होते ते हँगरला लावून, बास्केटचे कपडे होते बास्केटमध्ये ठेवून मी बास्केट माझं ठेवून दिलं. आणि मग मी विचार करत होते आता हाही दमला आहे, तर याला वॉकरमधून काढून घेते आता बाहेर. आणि मी मस्तपैकी मोबाईलला म्युझिक लावलं होतं. म्हटलं आता थोडंसं माइंड चेंज करू नाही का झोपायच्या अगोदर. मग मी फटाफट त्याला वॉकरमधून काढून घेतलं आणि त्याला म्हटलं चला बाबू थोडासा डान्स करूया. मग मी थोडेसे ठुमके लावले 2-3 आणि मस्तपैकी डान्स करून आम्ही झोपायला गेलो.